श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कशा आहेत सगळे? मजेत आहेत ना? आनंदी राहा, सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा. तर आज आहे गुरुवार, म्हणून सगळ्यांना शुभ गुरुवार. आणि आजच्या दिवसाला मला थोडंसं तुम्हाला सगळ्यांनाच जे लक्ष्मी प्राप्तीचे उपाय असतात ते सांगणार आहे. गुरुवार आहे म्हणून मला असं वाटलं की आपण ह्या गोष्टी सांगाव्यात, तुम्हाला शेअर करायच्या आहेत, खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणून व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघा आणि व्यवस्थित ज्या मी सेवा सांगणार आहे त्याच्यापैकी कुठलीही सेवा करा. म्हणजे ह्या गोष्टी ज्या मी सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये ते आपण रोजच्या जीवनामध्ये छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि त्या सेवा म्हणूनच आहेत की त्या जर आपण केल्या तर लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या घरात धनधान्याची कशाचीही कमी पडत नाही. पैशाची कमतरता जी भासत असते, आपल्याला आर्थिक प्रॉब्लेम येत असतो आपल्या आयुष्यामध्ये, ते कमी व्हायला मदत होते आणि नक्कीच होते. पण ह्या सवयी आपण स्वतः जीवनात करून घ्यायच्या आहेत. सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल की दूध आणि हळद जे असतं, जसं अष्टगंध असो किंवा आपण बघा म्हणजे बरेच आपण वेगवेगळे टीका लावत असतो, सगळेच्या सगळे गंध लावत असतात कपाळाला, बरोबर. अष्टगंध लावत असतो किंवा चंदन लावत असतो. उपाय सांग मी हळद आणि आपलं दूध जे असतं ते मिश्रण करून घ्यायचं, एक वाटीच बनवून घ्या. रोजच्या रोज तुम्ही तो टीका जो बनेल, हळद आणि दुधाचा टीका सगळ्यांनी लावायचा आहे. जसं बघा लोखंडला लोहचिंबक असतं जे कसं आकर्षित होत असतं, त्या प्रकारे जे दूध असतं ते चंद्राचं प्रतीक असतं आणि जी हळद असते ती लक्ष्मीचं प्रतीक असतं. म्हणून जे आपण टीका लावणार आहेत सगळे घरातले, तर हे आपलं चुंबकासारखं काम करत असतं आणि लक्ष्मी खेचून आणायचं काम करत असतं. दूध आणि हळदीचा टीका आपल्या घरातले जेवढे आपण मेंबर आहेत सगळ्यांनी लावायचं आहे. त्याच्यानंतर पुढचं सांगेल मी शनिवार आपल्या घरातील स्वच्छता करायचीच आहे. काही जरी झालं तरी शनिवारच्या दिवशी आपल्याला घरात थोडी का असेना साफसफाई करायची आहे. दुसऱ्या वारी करायची नाही आहे. शनिवार आपला वार ठरवून घ्यायचा, त्या दिवशी आपलं घर स्वच्छ नीट अँड क्लीन करायचं आहे. शनिवारी जर आपण साफसफाई केली तर आपल्या घरात नक्कीच लक्ष्मी नांदते, हे 100% शाश्वत सत्य आहे. तसंच मी सांगेल शनिवारच्या दिवशी आपण पुढचा दरवाजा स्वच्छ केल्यानंतर दारावर आपल्याला हळदीने ओम काढायचा आहे. हळद घ्यायची, हळदीने आपल्याला थोडं पाणी मिश्रण करायचं आणि ओम काढायचाच आहे. बाकी तुम्ही सेवा करत असणार पण हा उपाय त्याच्यात म्हणजे जोडून घ्या. आणि नंतर तुम्हाला सांगेल कुंकू जो असतो, कुंकवाने आपल्या घरात भिंतीवर, प्रत्येक भिंत जी असते त्या भिंतीवर आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. आता स्वस्तिक कसा काढायचा तो मी नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेल तुम्हाला. त्या प्रकारे स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक जसा काढत असो अधिकचं चिन्ह, त्या प्रकारे आपल्याला स्वस्तिक काढायचा नाही, वेगळा प्रकार आहे, मी तुम्हाला नंतर सांगेल. गहू दळत असतो बघा, गहूचं दळण करत असतो, तर ते आपल्याला कधीही दळत असताना आपण असं दळायचं की आपलं दळण हे शनिवारी किंवा सोमवारीच येईल. कारण मी स्वतः म्हणजे तसंच करत असते म्हणून तुम्हाला सांगेल. आणि आर्थिक प्रॉब्लेम म्हणजे माझा काही तो प्रॉब्लेम नाही आहे, तरी पण म्हणजे ह्या गोष्टी आपण जर फॉलो केल्या तर आपल्या घरात भरभराटी राहते धनधान्याची. आणि जर तुमचा आर्थिक प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला सांगू का, एक साडी कमी घ्या महिलांनो. पण तुम्हाला एक सांगेल म्हणजे छोटासा असा उपाय आहे, एक पिशवी घ्यायची किंवा पोटली बनवायची. पिशवी नाही बनवता आली तरी चालेल, पोटली बनवायची किंवा काहीतरी असं घ्या तुम्ही. आणि त्या काय करायचं, मुठभर गहू घ्यायचे. मुठभर गहू घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 2 केशरच्या अशा धागे असतात बघा, केशर असते आपली, तर केशर विकत आणायची आहे. केशर तुम्ही बोलाल महाग असते ताई, तर थोडं मी तेच बोलले तुम्हाला, आपली एक साडी कमी घ्या. पण हा कायमचा उपाय होऊन जाईल, आपल्या घरात धनधान्य कमी कधीच राहणार नाही. म्हणून सांगते तुम्हाला, तुमचा प्रॉब्लेम असेल तर त्याचं सोल्युशन पण खूप सुंदर आहे आणि सोपं आहे. 2 केशरचे दाणे काड्या टाका, मुठभर गहू घ्या, ते आपण पुडी बांधा किंवा पोटली बनवा. ती शुक्रवारच्या दिवशी आपल्या देवघरासमोर ठेवायचे. सकाळी ठेवलं तरी चालेल, शुक्रवारी आपण देवघरात समोर ठेवायची. कुलदेवता असते आपली बघा, कुलदेवतेच्या फोटोच्या समोर ठेवलं तरी चालेल, तिथे ठेवायची आहे. आणि आपण प्रार्थना करायची की हे माता माझ्या घरात लक्ष्मी वास करू द्या आणि लक्ष्मी स्थिर राहू द्या. तर शुक्रवारच्या दिवशी आपल्याला रात्रभर ती पुडी तशीच्या तशी देवघरात ठेवायची आहे. मग शनिवारी आपण जेव्हा दळणार आहोत त्यावेळेस आपल्याला ते गहू आणि केशरचे जे 2 काड्या असतात ते आपल्या दळणात टाकायचं आणि दळून घ्यायचं आहे. तर हा प्रयोग आपल्याला करायचा आहे. याच्याने पण धनधान्य आणि लक्ष्मी प्राप्ती आणि स्थिर राहते ह्या उपायाने. तांदूळ, मीठ आणि साखर या तिघी वस्तू कधीही संपू द्यायच्या नाहीत. ही सोपे आणि साधे उपाय सांगते मी तुम्हाला, अगदी जे आपल्या रोजच्या जीवनामध्ये. आधीचे लोक बघा मीठ कसं भरून उडतंड असायचे बघा माठाचे, तर एक माठ भरून मीठ साचून ठेवायचे, बरोबर ना. तांदूळ पण पोतेच्या पोते आणायचे आधीच्या काळी
आणि साखर ही पोतेच्या पोते आणायची आपल्या घरामध्ये. आजकाल तसं नाही, पण आपण जेवढं पण असो, पण मी तुम्हाला एक सांगेल, किती आणा आपल्या बजेटनुसार आपण आणत असतो. समजा गोण्याच्या गोण्या आणा असं मी बोलणार नाही, तुमच्या बजेटनुसार. पण आपल्या घरातलं तांदूळ, मीठ आणि साखर हे संपणार नाही कधी, याची काळजी आपण घ्यायची आहे. आपल्या घरात जे अन्न शिजवतो आपण, ते अन्न कधीही वाया जाऊ देऊ नका. हे सगळ्यात म्हणजे खूप महत्त्वाचा विषय आहे. अन्न ही अन्नपूर्णा माता असते, त्याच्यात माता लक्ष्मीचं रूप असतं. आपल्या घरात एक दाणा जरी अन्न वाया जात असतं तर आपल्या घरातील लक्ष्मीचा ऱ्हास होत असतो, हे लक्षात घ्या. त्यामुळे आपल्या घरात आपल्याला जेवढं खायचं आहे तेवढंच शिजवा. उरलेलं अन्न असेल, मी बोले तुम्हाला, चिमणी असतील, पक्षी असतील, त्यांना टाका. आमच्या घरात जर अन्न उरतं मी टेरिसवर जाऊन टाकून येते, एका वाटीमध्ये बाजूला काढून ठेवते. जरी थोडंफार उरलं, मुलं असले, लहान मुलं असतात बघा, तर आपण टेरिसवर जा, नाही तर बाहेर म्हणजे पक्षी खातील अशा ठिकाणी आपण टाकायचं आहे. पण कधीच आपण ते अन्न वाया जाईल याची काळजी आपण घ्यायची तुम्हाला. हा खूप प्रभावशाली उपाय आहे, तो तुम्ही नक्कीच करा. साधा आणि सोपा आहे. सुगड मिळतात बघा, छोटे छोटे मटके असतात, किंवा वाटी घेतली तुम्ही तरीही चालेल, पण सुगड घेतली तरीही चालेल, तुमच्या इच्छेनुसार घ्या. त्याच्यामध्ये आपल्याला भीमसेनी कापूर टाकायचा आहे, आपल्या पिवळ्या मोहरी टाकायच्या आहेत थोड्या, आणि नंतर 10-12 कॉईन टाकायचे आहेत. ठीक आहे, ह्या तिघी वस्तू त्या सुगडमध्ये थोड्याशा टाकायच्या आहेत. ती सुगड आपल्याला देवघरासमोर शुक्रवारच्या दिवशी, शुक्रवार, आता तुम्ही बोलाल ताई शुक्रवार का सांगते, तुम्हाला सांगू का, बऱ्याच लोकांना वाटतं गुरुवार हा लक्ष्मीचा वार असतो. गुरुवार हा लक्ष्मीचा वार नसतो, तर गुरुवार हा गुरूंचा वार असतो. शुक्रवार हा लक्ष्मीचा वार असतो. म्हणून आपल्याला काय करायचं, शुक्रवारच्या दिवशी आपण पूजा वगैरे करतो संध्याकाळी बघा, त्यावेळेस बसायचं आहे. आपला कुलस्वामिनी आईचा फोटो असतो, देवीचा फोटो, आपल्या लक्ष्मी माता सगळ्यांच्याच देवघरात असतात. आपल्याला ती सुगड तिथे ठेवायची, पूजा करायची आहे, आणि अगरबत्ती, धूप, दीप दाखवायचं आहे. आणि ती सुगड आपल्याला काय करायची, आपल्या घरातील पश्चिम दिशेच्या भिंतीजवळ आपल्याला ठेवायची. जर तुमची पश्चिम दिशा म्हणजे होत नसेल व्यवस्थित, सगळ्यांच्या नजरासमोर येत असेल, म्हणजे ही सुगड अशी ठेवायची आपल्याला की ती कोणाला दिसणार नाही. मग आपल्या दरवाजा जो असतो, मेन डोर, त्याच्या पाठीमागे किंवा त्याच्या वरती जर जागा असेल बघा, आल्या त्यांना दिसणार नाही अशा ठिकाणी आपल्याला ती सुगड ठेवून द्यायची आहे. ते आकर्षित करण्याचं, चुंबकाचं काम ती सुगड करत असते लक्ष्मीला. म्हणून मी तुम्हाला सांगेल, आणि कोणाच्या म्हणजे आल्याबरोबर दिसणार नाही अशा ठिकाणी आपल्याला ठेवायची आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यात भीमसेनी कापूर, पिवळी मोहरी आणि 10-12 कॉईन. तर दर महिन्याला आपल्याला ही एक आपण हे ठरवून घ्यायचे, सुगड बदलवायची आहे. कापूर समजा हे होऊन जाईल, मोहरी चेंज करायचे, निर्माल्या टाका, जे पैसे असतात 10-12 रुपये असतील कॉईन आपले, ते कुठल्याही मंदिरात दान केले तरी चालेल. नंतर परत आपण ही सुगड बनवायची आहे. कुठल्याही शुक्रवारी, एका महिन्यात एकदा ही सुगड बनवायची, ठेवून द्यायची. आपल्या घरात सगळ्यांनी एक वेळ तरी सोबत जेवण करायला पाहिजे. सगळ्यांनी, मुलं असो, आजी आजोबा असो, सगळ्यांनी मिळून एक वेळा आपण जेवण करायचं आहे संध्याकाळी. त्याच्याने पण आपल्या घरामध्ये जी लक्ष्मी माता येत असते तिचंही मन रमत असतं. आपण जर एक केव्हा असं बसत राहिलो तर ह्या गोष्टी म्हणजे एकत्र जो एकोपा असतो तो निर्माण होत नाही. माता लक्ष्मी पण टिकत नाही त्या घरात, हे लक्षात घ्या. परत तुम्हाला सांगेल की ताटावरून उठून जाणं, ज्या घरामध्ये ताटावरून उठून जात असतात तिथे माता लक्ष्मी कधीच वास करत नाही. तर महिलांना खास करून सांगेल, जर तुमचा नवऱ्याचं तुमचं कितीही वाद होऊ द्या, पण तुम्हाला सांगू का की ताटावरून जरी नवरा उठला ना, त्यांना हात जोडा, काहीतरी करा, क्षमा मागा, काही करा, जरी कितीही राग असू द्या तुमच्याही मनात, मी सांगेल, पण त्यांना ताटावरून उठणार नाही एवढं तुम्ही करायचं आहे. जेवण करा, तुमचा राग बाजूला ठेवा. वाटल्यास तुम्ही, आपल्याला आपला घर संसार चालवायचं असतं म्हणून आपण माघारी घ्या, पण त्यांना ताटावरून उठू देऊ नका. तुम्हाला जेवण करायला बसवायचंच आहे, कारण हे खूप मोठं पाप आहे. म्हणून तुम्हाला सांगेल की खूप मोठी दरिद्रता येत असते या कारणाने. म्हणून जेवण करत असताना कधीही कोणी आपल्या घरात ताटावरून उठणार नाही, ही काळजी आपल्याला घ्यायची. ताटाला पाय लागणार नाही याची आपण काळजी घ्यायची. ताटाला जर पाय लागला तर आपण नमस्कार करायचा आहे. ह्या गोष्टी आपण छोट्या छोट्या आपल्या जीवनात करायच्या आहेत. मध्ये मुलगी आणि वडील एकत्र जेवण करत असतात, तिथे वडिलांना कधीही अपमृत्यू येत नसतो, जे वडील असतात त्यांना. आणि मुलगी ही लक्ष्मीचं प्रतीक असतं. तर मुलगी आणि वडील जर एकत्र जेवण करत असतात त्या घरामध्ये पण लक्ष्मी नांदत असते. पुढचं एक सांगेल मी तुम्हाला, पती आणि पत्नी जर एकत्र एका ताटात जेवत असतील, आधीच्या काळी कसं होतं सांगू का, पतीचं जेवण झालं ना त्याच ताटामध्ये पत्नी जेवण करायच्या. खूप आधीच्या काळात होती, ही एक प्रथा होती, मी सांगते तुम्हाला, पण आता दिसत नाही. पण तुम्हाला सांगेल, एका ताटामध्ये जर पती पत्नीने जेवण केलं
त्या घरामध्ये धनधान्याची कमी पडत नाही, माता लक्ष्मीचा वास नेहमी असतो आणि ते घर एक मंदिराच्या स्वरूपात येत असतं. आपल्या घरात रोज एक अतिथी म्हणजे पाहुणा जेवायला पाहिजे, निदान पाणी तरी त्याने प्यायला पाहिजे असं मी सांगेल तुम्हाला. तर निदान एका व्यक्तीने पाणी, जेवण, चॉकलेट या गोष्टी व्हायला पाहिजे. अतिथी देवो भव बोललं जातं ना, त्या प्रकारे अतिथीने जेवण करायला पाहिजे. आणि शेवटचं मी तुम्हाला सांगेल की आपल्या घरातील चप्पल, मीठ, साखर झाली, तांदूळ झालं, कढई, आपला तवा, झाडू झालं, चप्पल झाली, ह्या गोष्टी कुणालाही द्यायच्या नाहीत. कितीही जवळची मैत्रीण असू द्या तुमची, पोळपाट लाटणं मागायला आलं तुमच्या घरातलं, पोळपाट लाटणं हे लक्ष्मीचं स्वरूप असतं. आता दिवाळी होती बघा, करंज्या मागायला लाटायला वगैरे बायका येतात, पोळपाट लाटणं दे ना तुझं मला लाटायला. सरळ सांगत श्री स्वामी समर्थ ताई, मी देणार नाही. तुम्हाला सांगेल ह्या ज्या वस्तू सांगितल्या ह्या कोणालाही द्यायच्या नाहीयेत. आपल्या घरातली जी लक्ष्मी असते तिचा ऱ्हास होत असतो. आपलं जे घड्याळ असतं बघा, हातावरचं वॉच असतं, घड्याळ कोणाला कितीही आवडू द्या तरी द्यायचं नाहीये. आपल्या घड्याळ जो असतो, आपला जो टाईम असतो, जो चांगला वेळ चालत राहिला ना तो वाईट बनत असतो. आपण जर आपला वेळ कोणाला देत असतो घड्याळाच्या रूपाने, म्हणून या गोष्टी आपण कधीच कोणाला आयुष्यात द्यायच्या नाहीयेत. आपल्या घरातल्या मीठ, साखर कधीच द्यायचं नाही, ती आपल्या घरातली लक्ष्मी असते. तर हे काही उपाय होते जे साधे आणि सोपे होते, ते नक्कीच फॉलो करा आणि आपल्या घरात होणारा बदल स्वतः अनुभवा, एवढंच सांगेल. चला मग इथेच थांबते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन विषयासोबत. सांगितलेली सेवा मी आज महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच थांबते. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.